नमस्कार, सुमन ब्लॉगिंग चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे। आज आपण मस्त अशी लापशीची रेसिपी बनवणार आहोत। त्यासाठी आपण इथे कढईमध्ये थोडंसं तूप टाकून घेतले, इथे काजू बदाम घेतलेत आणि इथे गव्हाचा थोडासा कूट घेतलेला आहे, पाहू शकता। आणि हा स्पेशल विकत पण भेटतो आणि इथे गूळ मिक्सरला फिरवून घेतलेला आहे। आता हे सगळं साहित्य आपण ह्याच्यामध्ये भाजून घ्यायचं आहे। तुपावरती आपण थोडे काजू बदाम वगैरे सगळं भाजून घेतले आणि थोडीशी खसखस पण त्याच्यामध्ये भाजूया, म्हणजे छान लागते खायला। आता हे पहा, मस्त आपल्याला हे चांगलं तुपावरती थोडंसं परतवून घ्यायचं आहे आणि हे लगेच होतं। आणि ह्यातच आता हे गव्हाचा जो रवा आहे आपल्याला काढलेला मोठा मोठा, तो पण परतवून घ्यायचा आहे। आणि ही लापशी गव्हाच्या रव्यापासूनच होती, म्हणजे रवा एकदम बारीक असतो आणि हे थोडासा मोठा मोठा असतो दरदरा। हा विकत पण भेटतो आणि तुम्ही घरचा पण करू शकता। तर हे आता आपण छान तुपावरती परतून घ्यायचं आहे, अगदी एक 5 मिनिटं 10 मिनिटं चांगलं परतवायचं बारीक गॅसवर। आता हे जो गूळ आहे आपण बारीक केलेला, तो पण त्याच्यामध्ये घेऊया आणि तो पण छान त्यात मिक्स करून घेऊया, हे पाहू शकता। आणि एकदम सोपं आहे। आता ह्याच्यामध्ये दूध टाकून घेऊया, थोडंसं अर्ध दूध आणि अर्ध पाणी असं आपल्याला शिजवण्यासाठी घ्यायचं या। हे पाहू शकता, याच्यात दूध मिक्स केलं आहे आपण आणि आता थोडंसं पाणी पण टाकूया, म्हणजे जितकं शिजण्यासाठी लागेल। आणि तुम्ही हे कुकरला पण शिजवू शकता, अगदी झटपट शिजतं, पण असं पण शिजतं कारण आपण त्याला परतवलेलं आहे। हे पहा किती छान झाले आणि बिलकुल कढईला चिटकत पण नाही। आणि ही कढई लोखंडाची आहे प्लीज, त्यामुळं कोणी कमेंट करू नका की एवढी काळी कशी, कारण ती लोखंडाची आहे। तर हे पहा किती छान झाली आपली लापशी, एकदम रेडी खाण्यासाठी। नक्की एकदा करून पहा, लाईक सबस्क्राईब